करणं आवश्यक असतं. दुसरं, 1 महिनाभर सकाळी एक वेळा जलधोती करणं आवश्यक. जलधोती म्हणजे काय? तू योगासनमध्ये पाहिलं असेल, चित्र पाहिलं, कदाचित एखाद्या वेळेस केली पण 6-7 ग्लास, म्हणजे सकाळी 6 वाजता इनिमा केला, 7च्या दरम्यान 6-7 ग्लास गरम पाणी करायचं, त्या बाथरूममध्ये बसायचं आणि बसून गटगट गटगट ते 6-7 ग्लास पाणी प्यायचं. मग आपला जीव करते आता ओकारा करते. मग ते ओकारा करताना टाकायचं आणि नरड्यात कुलकुल्या करायचं. कावशा द्यायचं नाही, पुरी कुलकुल्या करायचं. तर आपोआप काय होतं, समजा तू 7 ग्लास पाणी पिले, 2 का 3 ग्लास, 1 ग्लास एक पडेल. मग तुला 15 झाले सर्व पाणी पडेल. पण 6 ग्लास पाणी पडतं नाही म्हणून टेन्शन नाही घ्यायचं, ते लघु मार्गात निघून जाईल. पुढचा महत्वाचा मुद्दा, आता तुम्ही 2 मुली 30 वर्षाच्या आहात, तुमचा काही प्रश्न नाही. म्हणजे 30 वर्षाच्या वर झाले, म्हणजे तुझे आई बाबा हे सर्व. आता हिच्याबद्दल डॉक्टरला विचारायला लागेल किंवा बाळाच्या दुधासाठी यांनी 11 उपवास ठेवायचा की नाही, तो त्या गोपाळ शास्त्रीचा विषय आहे. पण 30 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला नाश्ता बंद. जीवनाचं तत्व काय आहे? 30 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला नाश्ता बंद. आणि त्याचं तत्व असं आहे की सकाळी 7 ते 11 पर्यंत ते शरीर मग दुरुस्त होतं. जसं आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, जॉब कार्ड होतं, साफसफाई चालू असते, तसं शरीर आपली सफाई करतं. मग 11 वाजता एक 60-70 ग्राम माणशी बकऱ्याचा पाला खातात किंवा हिरवा भाजीपाला. म्हणजे अक्षरशः मार्केटमध्ये हे पत्ताकोबी फुलकोबी असते ना, त्याची हिरवे पाने जरी असते, कोणतंही हिरवं वस्तू फक्त जळलेले पानं सोडून जे बाजारात असतात किंवा झाडा किंवा इव्हन गवत, बेल, आंबा, जे खाण्यासारखी वस्तू आहे 50, हा बेरू बरोबर बोललात तुम्ही, कुठलेही खाण्याचं, फक्त कडुलिंब नाही घ्यायचं, ते एकदम शुगर डाऊन. तर एक 50 ग्राम ते पाण्यात घ्यायचे, त्या 1.5 ग्लास पाणी टाकायचं, मिक्सरमधून ते ब्रश करायचं आणि मच्छरदाणीचा कपडा किंवा आपलं लोखंडी चाळणी असते त्यांना ते काढायचं. आणि काय करायचं, 2च केळं, त्या काढलेल्या दिवशी 2च केळं ब्रश करायचं. किंवा जे काय स्वस्त फळं असते, सुद्धा बेर बसले पिकलेले स्वस्त, किंवा द्राक्ष असते किंवा आंबे असते, तो फळा फ्रूट ज्यूस टाकायचा 100 तो घ्यायचा. याचा चमत्कार तुम्ही जेव्हा स्वतः हा ज्यूस नियमितपणे घ्या, इतकं 5 दिवसात तुम्हाला होते आणि आपल्याला ती तरतरी वाढते, शक्ती वाढते. हो, तुम्ही तर फुलवाना, तुम्ही एक शिबिर केलं ना, तुम्ही सगळं घराला त्या पोरींना उडून पुरणार तुम्ही. कारण मी पुढे पुढे याचे फायदे सांगितलं तर तुम्हाला खरं वाटतं. तर असा 11 वाजता ज्यूस घ्यायचा आणि मग 1 वाजता आगीवर न शिजवलेलं खायचं. म्हणजे तुम्ही किती फळं खा, मुळे खा, गाजर खा आणि कोंब आलेलं काही मूग, मटकी, हरभरे, सोयाबीन, उडीद, जे काय असेल ते कोंब आलेलं खायचं. तर आणि सकाळचा जो पाला होता त्यातला 10-20 ग्राम पाला त्याच्यात खूप चिंच वगैरे टाकून त्याची नाही का हे हिरवी चटणी बनवतात भेळपुरीवाले, तशी वाटीवर चटणी, म्हणजे ते खाताना चवदार लागतं. हां, तर हे 1 वाजताचं जेवण. आणि मग 4 वाजता 1 कारला आणि 2 टमाटे किंवा 1 कारला आणि काही भोपळा बिपळा जे काय असतं. कारण कारला एकदम कडू एकदम जहरासारखं झोपतं, तर त्याचा ते शरीर शुद्ध करतं. आणि मग 5 वाजले तर 50% हिरवं काहीतरी टाकून, मग पत्ताकोबी, फुलकोबी, पिझ्झा, अर्धे ते फुलकोबी, पत्ताकोबी, अर्धे पोहे, असे व्हेजिटेबल पोहे खा. म्हणजे जास्तीत जास्त कसं नॅचरल गोष्टीकडे जा. आणि मग 7 वाजता जेवण कसं करायचं, 1 भाकर, 3 वाट्या भाजी आणि 1 वाटी तांदूळ, अशा प्रमाणे. आणि म्हणून काय होतं, तुम्ही 1 दिवस जरी शिबिर केलं, पण हा दिवस असा आहे लगेच त्याच्या रेसिपी पुस्तकं पण मिळतात. पण काय होते, सांगणं कसं, जाऊ घेणं कसं. दुपारी 1 वाजता काय जेवलं, अरे हे असं जेवण आहे काय, ठीक आहे, तर बाई रात्री असं जेवावं लागतं का, म्हणजे तुम्हाला ते पूर्ण अभ्यास होतो.
तर आता हा दिनक्रम इतका सोपा आहे. आता याला काय म्हणतात, त्रिसूत्री साधण्याची पहिली साधना. याचं नाव काय, तप. म्हणजे काय झालं, आता तू तर लहान आहे, तुला सुद्धा भरपूर खाल्लंय, पण समजा तू कल्पना कर 30 वर्षाची आहे, म्हणजे दिवसभर जे चहा पित राहा, हे खात राहा, ते खात राहा, निवड त्या सवयी केल्या, तुझ्या शरीराला एक वळण लागतं. हे झालं तप. तर दुसरं काय असतं, दुसरं म्हणजे सेवा. आता हे मंदिरात करतात, इकडे झाडलोट करतात, काही पूजापाठ करतात, किंवा काही आपलं गणपतीची यात्रा जात असतं, आपण लोकांना पाणी देतो, काही फराळ देतो. हा सेवाभाव किंवा कोणाच्या घरी लग्न कसलं काय असतं, आपण तिथं जाऊन काम करतो. ती बिन पैशाने केलेली मजुरी म्हणजे थोडक्यात म्हणूया सेवा. आणि तो प्रत्येकात थोड्याफार प्रमाणात गुण असतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, आपल्या आपल्या परीनं जास्त प्रमाणात करतो. आणि तिसरा मुद्दा काय, सुमिरन. सुमिरन म्हणजे काय, गाठा न बांधणं. विशेषतः सासू सून असल्या, मला असे बोलले का आता मरे पण विसरणार, सुनीनं असं केलं आता मरे पण देतो मी, हा अपमान करणार. हा स्वभाव सोडून द्यायचा. गाठा काल त्या गाठा घालणार, स्वतःलाच त्रास देणार, इतरांना नाही. आणि आता तर मेडिकलचं मोठं मोठं संशोधन झालं की आपण जर शरीरात गाठा बांधल्या तर शरीरात जहर तयार होते. आणि गोपाळ शास्त्रीचं गोष्ट सांगतात की फ्रान्समध्ये एक मुलगा म्हणजे बाळ, ते दूध पिलं की आईचं दूध पिलं की बेशुद्ध पडायचं. मग यांनी पाहिलं काय होतं त्यावेळेस, मग त्यांनी पाहिलं की त्या आई जेव्हा जोरजोरात नवऱ्याशी भांडायची, त्या बाळाला दूध पाजायची, तेव्हा ते बेशुद्ध पडायचं. इतर नॉर्मल वेळ ते बेशुद्ध नाही पडायचं. मग त्यांनी काय केलं, त्या आईचं दूध तिला असं फुल गरम होऊ दिलं, भांडणं करून, मग ते दूध पाजायला तिथं तिथं दूध तपासलं. त्यांना दिसलं की अरे याच्यात जहर तयार नाही. ह्या अशा आपल्या बुद्धी पलीकडच्या गोष्टी. तर असा आहे हा दिनक्रम. आणि ही याच्यातली तप सुमिरन ही याचं